कांचीपूर नावाचं नगर आहे. सोमदत्त नावाचा राजा आहे. राजाला 500 बायका आहे. 498 व्याभिचार करणारे आहेत. 2 मात्र पती होते. आणि या 498 जणींनी काय केलं? व्याभिचारपणा केला. व्याभिचार केल्यामुळे राजाला पुढचा जन्म हरणाचा घ्यावा लागला. व्याभिचार कुणी केला? पत्नीने केला. तुम्हाला असा निर्णय कसा काय? नामदेव महाराज म्हणतात, राष्ट्राने केलेलं पाप राजाला भोगावं लागतं. राजाने केलेलं पाप पुरोहिताला भोगावं लागतं. म्हणून ब्राह्मणाने राजाचा पुरोहित होऊ नये. लक्षात घ्या. राजाने केलेलं पाप पुरोहिताला भोगावं लागतं आणि बाईने केलेलं पाप तिच्या नवऱ्याला भोगावं लागतं. सोमनाथ महाराज म्हणजे आता मी जरी कीर्तन करत असतो, माझी बायको जर घरी जर मालिका पाहत असली, समजून झाला कीर्तनावर पाणी विठाला.